नमस्कार. अर्जुनला खूप मोठा पुरावा मिळालेला असतो. अर्जुन तो पुरावा बघून खूपच खुश असतो. त्यावेळेला सायली अर्जुनला बोलते, म्हणजे पोलीस एवढ्या लेट का पोचले? त्यावेळेला नक्की कोणता इन्स्पेक्टर होता ते आपल्याला शोधून काढलंच पाहिजे. तेव्हा मात्र अर्जुन बोलतो, मिसेस सायली, तुम्हाला तर एक गोष्ट कळतच नाही. त्यावेळेला नक्की कोणता इन्स्पेक्टर होता हे जेव्हा सत्य आपल्या समोर येईल ना, तेव्हा मात्र सगळं काही नीटच होईल. आपल्याला काळजी करायची गरज नाही. एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची, ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे. आणि आता तर मिसेस सायली, तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची मिसेस सायली, लवकरात लवकर सर्व सत्य सर्वांसमोर असेल. आणि एकदा जर का आपलं सत्य सर्वांसमोर असलं की आपल्याला कसलाही विचार करायची गरज नाही. फक्त आणि फक्त तो इन्स्पेक्टर आपल्या तावडीला सापडला पाहिजे. एकदा जर का तो इन्स्पेक्टर आपल्या तावडीला सापडला की आपल्याला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही. तेव्हा मात्र सायली खूपच खुश असते. त्यावेळेला चैतन्य अर्जुनला बोलतो, अर्जुन, तू काळजीच करू नकोस. त्या इन्स्पेक्टरला कसं शोधायचं ते मी बघतो. आणि तो इन्स्पेक्टर कुठे भेटेल याचीसुद्धा मला खात्री आहे. तुला काळजी करायची गरजच नाही अर्जुन. एक गोष्ट लक्षात ठेव अर्जुन, लवकरात लवकर सर्व सत्य सर्वांच्या समोरच असेल. तेव्हा मात्र अर्जुन खूपच खुश असतो. इकडे सकाळी सकाळी अर्जुनने त्या इन्स्पेक्टरला शोधून आणलेलं असतं आणि इन्स्पेक्टरचा सटासट कानाखाली मारत त्याच्याजवळून सत्य वधून घेतलेलं असतं. त्यावेळेला लगेच अर्जुन त्या इन्स्पेक्टरला बोलतो, खरंच कमाल आहे तुमची. अहो, लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात. तुमच्यावरती विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी पार पडतात. पण तुम्ही मात्र खूपच चुकीचं वागलात. खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तुम्ही याच गोष्टीचा विचार करता. प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःचाच विचार करता आणि सगळं काही नीट करता. त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात, अर्जुन साहेब, खरंच मला माफ करा. अर्जुन साहेब, खरंच माझं चुकलं. अर्जुन साहेब, तुम्ही जर का नीट विचार केलात तर बरं होईल. प्लीज अर्जुन साहेब, प्लीज. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, अजिबात नाही. विचार तर मला करायचाच नाही आणि मला विचार करायची गरजच नाही. एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची, ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या, नाहीतर सगळं काही तुमच्या हातून निघून जाईल. तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो. अर्जुनला खूपच राग आलेला असतो. अर्जुन मोठ्याने बोलतो, पुरे झालं. आता मला या संबंधी काहीच बोलायचं नाही. तेवढ्यात मात्र सायली बोलते, अर्जुन सर, आत्ताच्या आता आपण यांना कोर्टात नेऊया. लवकरात लवकर या माणसांना कोर्टात नेलं ना तर बरं होईल. म्हणजे सर्वांसमोर त्या मैपतचं सत्य उघड होईल आणि सर्वांसमोर त्या मैपतचं सत्य येईल. आता काही झालं तरीसुद्धा मला त्या मैपतचं सत्य सर्वांसमोर आणायचंच आहे. त्याशिवाय मला गप्प बसायचं नाही. तेव्हा मात्र मैपत खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला मैपत मोठ्याने बोलतो, पुरे झालं. आता सर्वच गोष्टी बस झाल्या. खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि आत्ताच्या आता या सर्व गोष्टी बंद करा. इकडे अर्जुन इन्स्पेक्टरला चांगलाच बडवत कोर्टात घेऊन आलेला असतो. त्यावेळेला मात्र मैपतचे धाबे दणाणलेले असतात. मैपत स्वतःशीच बोलतो, वाट लागली. आता नक्की काय होणार देव जाणे. पण एक गोष्ट मात्र नक्की, जी परिस्थिती येणार त्या परिस्थितीला मला सामोरं जावं लागणार. काही झालं तरीसुद्धा मला या परिस्थितीशी आता लढावंच लागणार. तेवढ्यात मात्र जज साहेब बोलतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुमचं काय चाललं आहे? तुम्ही एका इन्स्पेक्टरवरती हात उचलताय, हे योग्य आहे का? तेव्हा मात्र ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो, जज साहेब, खरं सांगायचं तर पोलीस म्हणजे लोकांचा आधार असतो. लोक आपली कंप्लेंट पोलिसांजवळ करतात. पण इथेच जर का पोलीसच विकले गेले असतील आणि तेच सुद्धा बेईमानीसारखे वागत असतील तर काय करायचं? खरं सांगायचं तर खून करायच्या नंतर कितीतरी वेळाने तिथे पोचतात. आता खरं सांगायचं तर विलासचा खून झाला, त्याच्यानंतर 2 तासांनी पोलीस तिथे पोचले. त्याला काय अर्थ आहे तुम्हीच सांगा. खरं सांगू का जज साहेब, प्लीज विचार करा. मला काहीही खोटं बोलायचं नाही.
आणि कधीच कशाबद्दलही खोटं वागायचं नाही. खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला इन्स्पेक्टर साहेब हे विलासच्या खुनाला पाठीशी घालतच होते. त्यावेळेला मात्र जज साहेब म्हणतात, इन्स्पेक्टर तुम्ही खरं खरं सांगा, तुम्ही असं वागलात का? तेव्हा मात्र अर्जुन बोलतो, हे बघा माझ्याकडे रेकॉर्डिंगसुद्धा आहे. आणि अर्जुन सगळ्यांच्या देखत रेकॉर्डिंग दाखवतो आणि ते रेकॉर्डिंग ऐकून इन्स्पेक्टरची बोलती बंद तर झालेलीच असते, पण महिपतचे धाबेच दणाणलेले असतात. शेवटी इन्स्पेक्टरने त्या महिपतचं नाव घेतलेलं असतं आणि त्यांनी सांगितलेलं असतं की या महिपतनेच मला पैसे दिलेले होते. आणि खरं सांगायचं तर या महिपतमुळेच हे सर्व सत्य सर्वांसमोर आलं. मला खरं तर या गोष्टीमध्ये पडायचंच नव्हतं. प्लीज या सर्व गोष्टींचा नीट विचार करा आणि प्लीज नीट विचार करूनच या सर्व गोष्टी करा. त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात, हे बघा जज साहेब मला माफ करा, माझं चुकलं, मी असं वागायला नको होतं, पण प्लीज मला शेवटची संधी द्या. तेव्हा मात्र जज साहेब बोलतात, अजिबात नाही. संधी? अहो तुमच्यासारख्या लोकांना तर फासावर लटकवलं पाहिजे. एका खून करणाऱ्या माणसाला तुम्ही पाठीशी घालता आणि खरं सांगायचं तर तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही. तुमच्या या वागण्याचा मला खरंच खूप त्रास होतोय. खरंच तुमचं हे वागणं मला पटतच नाही आहे. तुम्ही असं का वागलात तेच मला कळत नाही. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब खूपच चिडलेले असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब मोठ्याने बोलतात, पुरे आता मला या कोणत्याच गोष्टी बाबतीत बोलायचं नाही. आणि खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा आणि प्लीज हे सर्व नीट करा, कारण तुमचं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही. तेव्हा मात्र जज साहेब महिपतला बोलतात, महिपत शिकरे, तुम्ही तुमच्या मुलीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत होतात. तुम्हाला हे असं वागताना काहीच कसं वाटलं नाही. मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. खरं तर तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही. त्यावेळेला मात्र इन्स्पेक्टर साहेब खूपच चिडलेले असतात आणि ते मोठ्याने बोलतात, पुरे झालं, आता मला या संबंधी काहीही बोलायचं नाही. आणि खरं सांगायचं तर लवकरात लवकर या सर्व गोष्टी मला पूर्णपणे क्लिअर करायच्याच आहेत आणि लवकरात लवकर मला या सर्व गोष्टी सगळ्यांसमोर सांगायच्या आहेत. त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो, लाज नाही वाटत? त्यावेळेला ॲडव्होकेट दामिनी देशमुख बोलते, एक मिनिट अर्जुन सुभेदार, तुम्ही असं नाही वागू शकत. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, प्लीज दामिनी देशमुख तुम्ही तर गप्पच बसा. तुम्ही काही नाही बोललात तर बरं होईल. खरं तर मला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही. दामिनी देशमुख तुम्ही तुमचं तोंड बंद करा, हीच इच्छा आहे माझी. तेव्हा मात्र दामिनी गप्प बसते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अर्जुन आणि सायली यावेळेला तरी जिंकतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.